जेवणामध्ये तोंडाला चव आणणारी अशी, प्रवासातही 2-3 दिवस टिकणारी अशी ही चटकदार भरली मिरची कशी करायची, चला बघूयात. नमस्कार, मी गौरी. गौरीज चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. इथे 5-6 या अशा मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत. यामध्ये फक्त चीर पाडून घेतलेली आहे, त्यातल्या बिया वगैरे काढलेल्या नाही आहेत. अगदी तशाच्या तशा स्वच्छ धुवून त्या चीर पाडून त्या एका कढईमध्ये 2 चमचे तेल घालून फक्त आपल्याला छान परतून घ्यायच्या आहेत सुरुवातीला. त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे तिळाचं कूट घातलेलं आहे, 1 चमचा तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा हळद, त्यानंतर लाल मिरची पावडर म्हणजेच रंगीत रंग असणारं असं लाल रंगाचं तिखट, हे सगळं घालून आपण त्याच्यावरती झाकण घालून एक वाफ आणली. त्यामध्ये थोडंसं 4-5 गुळाचे तुकडे आणि थोडंसं मीठ असं घालून सगळं व्यवस्थित छान परतून घेतलं. यामध्ये 1 चमचा धनेपूड, जिरेपूड हेही घातलं आणि व्यवस्थित वाफ आणली. अशा पद्धतीने ही खरपूस खमंग ही मिरची प्रवासातही तुम्ही नेऊ शकता. अगदी 2-3 दिवस ही छान टिकणारी अशी ही मिरची टिफिनसाठी अतिशय उपयुक्त. चॅनलला सबस्क्राईब केलं का, म्हणजे यासारखे छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की पोचतील. तेव्हा सबस्क्राईब नक्की करा. यामध्ये वापरलेले सर्व जिन्नस, सर्व साहित्य हे डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आणि अशा प्रकारची चटकदार भरली मिरची तुम्ही कशी बनवता हेही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. ही मिरची 2-3 दिवस अगदी आरामात टिकते. कोणत्याही प्रवासामध्ये किंवा टिफिनमध्येही अतिशय चटकदार लागते ही मिरची बनवताना. यामध्ये आपण तिळाचं कूट घातलेलं आहे आणि दाण्याचं कूटही आपण यामध्ये घातलेलं आहे. दोन्ही कूट बनवताना व्यवस्थित तीळ आणि दाणे दोन्हीही भाजून घेतलेले आहेत आणि त्यानंतरच ते आपण या मिरचीमध्ये घातलेले आहेत. ही मिरची लोखंडी कढईमध्ये आपण बनवल्यामुळे ही जास्त खरपूस आणि खमंग लागते. वाफ येण्याआधी आपण त्यामध्ये मीठ घातलेलं आहे, त्यानंतरच आपण वाफ आणायला ठेवलेली आहे. या मिरचीला खारी मिरची असंही म्हणू शकतो. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.